सांगतात सारासार विचार करा उठा. आता काही गोष्टी सार आहेत आणि काही गोष्टी थोडक्यात बोलतो. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे भुईमुगाची शेंग वरचा टरपल कसा आहे आसार, आतला शेंगदाणा सार. आता पुढे चला खारीक, खारीक वरचा टरपल सार, आतली आटोळी आसार. आंबा पाडाला पिकलाय मनावर झोपले का आंब्याचं वरचं टरपल कसं आहे आसार, आतला रस सार, कोय आसार. आता पुढे चला दूध, दूध कसं आहे संपूर्ण सार आहे आणि दुधात पाणी घातलेलं इथं कोणी घातलं आमच्याकडे सांगा ऐका दुधात पाणी घातलेलं आसार दूध सार. लोणी कसं आहे संपूर्ण लोणी सार आहे संपूर्ण. पेढा संपूर्ण सार आहे. तसं देवाचं नाम सार सार विठोबा नाम तुझे सार म्हणावने सोड पाणी जपत असे वारंवार फलकट तो संसार येते सार भगवंत नाम साराचे हे सार शरणागता यमकिं कर शरणागता यमकिं ताली ताली नाम साराचे शरणागता यमकिं कर शरणागता यमकिं कर शरणागता यमकिं कर सार शरणागता यमकिं कर नाम साराचे ताली धिंदा 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 ताली 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 आज की आनंद किती हो ताली आज की आनंद रे आनंद नाही आनंद असे थोडा वा हे रे रे जिल्हे झालं बोलही झाले पंजाबराव घाम आलाय घाम आणि जिथं घाम तिथं दामुग खेळाय सारा फुकटचं खालं की शुगर होती विठाला विठाला आता किती गळा सुंदर दिसायला तुमचा येदोळ ते कटईचं लाकूड सडलं विठाला विठाला बिनमाळकरी माणसं जर उघडी झोपली मायचार मला त्या घरातून पळून जा वाटते काहीच नाही दोरकण नाही फिरकण नाही कुछ नाही किती सोबून वाटाले का नाही आनंद वाटला जाऊ द्या म्हातारपणाला कोणापुरी पोरग झालं म्हणायचं टाळी वाजवा जरा टाळी वाजवा जरा देवाचं नाम सार आहे बाकी सगळं आसार आहे म्हणून सारासार विचार करा उठा उठी आहे मी हा कोण मी तो वासुदेव कळोईल विचारा वाचून न पविजे समाधान काय सांगाव महाराज झोपा टाळी वाजवा अरे विचार महत्वाचा विचार उठा उठी लवकरात लवकर आता काही माणसं म्हणतील महाराज एवढ्या लवकर का माझ्याकडे लक्ष द्या राजा भाऊ इकडं बघा काही लोक म्हणतील आज पहिलाच दिवस आहे उद्यापासून मस्त आता बासुंदी गुलाबजाम श्रीखंड
आज पहिला दिवस आहे. आज कीर्तनाला नाही आला तर काय होतं? एक वाक्य आहे का, परमार्थ लवकर का करायचा आहे, गडबडीनं का करायचं आहे, तळमळीनं का करायचं आहे. प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे, पण याची गॅरंटी नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तुरा मायाशा, वारे सावध तुरा मायाशा, काही नचले मग गळा पडेल पास, काही नचले मग गळा पडेल पास. थोडे हुशार थोडा हे वळसा, थोडे हुशार थोडा हे वळसा, थोडे हुशार थोडा हे वळसा, थोडे हुशार थोडा हे वळसा. राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तुरा मायाशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोडा हे वळसा, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तुरा मायाशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोडा हे वळसा. इमानदारीनं जोरात वाजवा तर. बराच विचार करा, विचार करा, विचार करा. कोण करीत नाही विचार? बऱ्याच जणांना वाटायला कीर्तन केव्हा सुटलं, घर केव्हा गटल. माणसाला विचार नाही असे माणसं नाहीत. काय विचार करायचा आहे? क्षणभंगुर नाही भरवसा, अरे सावध थोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळ सांगा, राम राम स्मरा. बस आधी घेरे राम नाम, श्यामा भरी हा नाहीतर ये दात खातो. घडी घडी काळ वाट यादी पाहे, घडी घडी काळ वाट यादी पाहे, घडी घडी काळ वाट यादी पाहे, घडी घडी काळ वाट यादी पाहे. हे अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अवकाश. हरे घडी घडी काळ वाट यादी पाहे. हरी मुखी गाता हर बली चिंता, हर बली चिंता, हर बली चिंता. घडी घडी काळ वाट याची आहे, अजून किती आहे अवकाश. झोपा टाळी वाजवा. बस आयुष्य मापा बैसाला, किती या काळाचा सोसावा. जाऊ दे आता, मला कीर्तन टाइम साडेचे पांडुरंगाची किती लोकांना पटून सांगा समजत. आता हे बसलेले आहेत का नाही, हे कीर्तन सुटल्यास पण ते सांगतच राहते, चलतच राहते, त्याचा धंदाच आहे. म्हणजे आम्ही का दुकानं टाकले का काय? लोकांना किती पटू सांगा, कळत नाही, कळत नाही. एक उंदराचं बिटकुल होतं. कुणाचं? उंदराचं बिटकुलं म्हणजे पिलू. आता आम्ही पंजाबरावच्या इथे बसलो होते, ते जुन्या काळातले आपली घरं, बाळवंदाची खणं, सज्जी महाराज. त्या सज्जावर उंदराचं पिलू इकून इकडं. त्या उंदराच्या आईनं बोलून घेतलं पिल्याला, इकडे ये बाळा. म्हणे का? बोका कुंकुन येईल, मांजर कुंकुन येईल, उचलून येईल, पता लागत, पता लागत. कोण म्हणाले? कोण? उंदराची आई. कुणाला म्हणाली द्या? उंदराच्या पिल्याला. ते उंदराचं पिलू ऐकत ना, इकून इकडं तिकून तिकडं. एकानं थोडा माल घेतला होता, माल. तुम्ही सगळे मालकरी हे तुम्हाला माहित नाही. थोडा माल घेतला होता, थोडा किती, थोडा माल घेतला आणि गिलास खाली ठेवला, आणि त्या गिलासात इतकी शिलक होती आशिराम बापा, इतकी शिलक. ते उंदराचं बिटकुलं वरून जे निष्ठलं आणि गिलासात पडलं. कशात पडलं? गिलासात. गिलासात पडल्या पडल्या त्याच्या तोंडात इतकीच गिरी होती. ती बयाबाई इतकीच गेली, इतकीच ते माल. तर मध्ये पडल्या पडल्या असे हात पैकले वाटले, ते मध्येच चक्र होऊन लागलं. ते म्हणला मांजर, मांजर तर आपली दाशी. कुणाची? हा, उंदराची. ह्या का तिघावर विश्वास ठेवू नका. दारू पिणारं एक, गांजा वडणारं दोन, तंबाखू खाणारं तीन. दारू पिणारं कुठं वकल, गांजा वडणारा काय बकल, तंबाखू खाणारा कुठं थुकल. त्या तिघावर कधी विश्वास ठेवू जाऊ नका. विडाला विडाला
म्हणून सांगतोय ती गिलासात पडल्या पडल्या म्हणाले मांजरचं माही कुणाची आपलं तसं झालंय हो. आपल्याला मिळत लागलं आपण यमाला दास म्हणालो. ऐका मांजर विचार करू लागली म्हणली मालक गिलासात पडलीत मालकाची सेवा कराव. झोपले काय मागली मालकाची सेवा कराव. ते मधी पडलं होतं मांजर आली न उचललं टाकलं तोंडात. कुणाला मी त्याचं सांगणार आपलं सांगाल हे आपण बीपीए सावध आपलं असंच होणार आहे. विढाला पाहतो उंदीर घेऊन जाय बोका आणि तैसा काळ लोका घेत आहे. काळ टप्पू नये म्हणून महाराज सांगतात उठा उठे लवकरात लवकर करा करा लाग पाठ करा करा लाग करा पंढरीची बस करावी तातडी परमार्थाची गडबडनं परमार्थ करा का सारासार विचार करा. उठा उठी लवकरात लवकर. आता मला टाइम सोडते माझ्याकडे लक्ष द्या. काही गोष्टीचा विचार करायचा नाही मुळे महाराज. काही गोष्टीचा एकबारच विचार करायचा आहे आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा आहे. दुसऱ्याचं वाईट कधी करायचं बोला की. दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचा. दुसऱ्याचं जर वाईट केलं आपलं झाल्याशिवाय राहत तुम्हाला प्रमाणासहित सांगतो टाळी वाजून भजन करा. विढाला दुसऱ्याचं वाटोळ केलं की आपलं होते. माझ्याकडे लक्ष द्या. ते तुमचं नाव काय खरात हां गेवरायचे ते माळकरी इथं लायसन आहे त्याच्याकडे. खरात राव 2 जण नवरा बायको होती. किती होती 2घंच असतील की मला वाटलं का मयुरीची गेली काय. 2 जण नवरा बायको होती आणि योगायोगानं दोघाची वडील आम्ही वैकुंठवासी. बायकोनं बोलून घेतलं इकडे या नाही का तुमची आईची सेवा जशी करते तशी माझ्या आईला घेऊन या. पण मुद्दा डोक्यात ठेवा दुसऱ्याचं वाईट केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत. यानं सांगितलं म्हणला तुझ्या आईला आणायचं का. हो मारुती कार घेतली. आता हे कलियुगातलं जे देव जे माझे बायको पुढचं कळालं जे तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकू. मारुती कार घेतली पळत गेला. सासूबाईला गाडीत बसलं दाजी. सासूबाई आली तर उद्बत्ती छाप होती. कशी होती उद्बत्ती छाप. ह्याची आई गुबगुबीत. आता घरच्या आईची सेवा किती केली असेल मुळे महाराज लई 1 महिना एका महिना ढुस फस असं. घरची म्हातारी अशी होती अशी झाली आणि सासूबाई उद्बत्ती छाप गुबगुबीत. आमच्या इकडं म्हणाय लाडू झाले घट. सासूबाई पडली लट. म्हातारी हालना डुलना. ह्यानं विचार केला म्हणला माझी आई अशी होती अशी झाली आणि सासूबाई उद्बत्ती छाप गुबगुबीत कशी काय. आणि कोणी असो पंजाबराव आमदार खासदार कीर्तनकार बायको पुढं गपगार काय केवढाही घेर असू द्या मागत येते दिवसाचा. आता बरेच कीर्तनकार इथं उभा राहिले ना. जगत गुरु तुकाराम महाराज आजच्या भागात काय म्हणतात त्याच्या घरी जाऊन बघा. विनोद नाही घरी विनोद अतिशक्ती नाही. आता आमदार खासदार इकडे आले ना येत्या 5 वर्षात तुमच्या गावाची वाट लागलीच पाहिजे. घरी गेलं की ती रिबीची पण मी रिबीची. बायकोनं बोलून घेतलं इकडे या नाही का तुमच्या आईची सोय करा नाही तर माझी मी राहणार. ह्यानं सांगितलं चिंता करू नको. मला आधीच मिळेना झाले. आता बरेच पोरं म्हणाले उंडा नको मामा फक्त मुलगी दे मला. विनोद नाही माझ्या आईचीच वाट लावतो म्हणला. लक्ष द्या. रात्री 12 वाजता उठला. आईची बा डोक्यावर घेतली. कुणाची अवकाळी पाऊस पडलं होतं. आता लई झालं ना अवकाळी पाऊस. रात्री 12 वाजता उठला. आईची बा डोक्यावर घेतली. टकाक 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 असं. जशी बाज निघली तशी नदीत जय हरी. म्हातारीच्या हातात लिंबाचा फाटा आला. जय हरी म्हातारी लिंबाच्या वरी कोरडी फट म्हातारी वरी लिंबावर. अवकाळी पाऊस 2 ते 3 तास पाऊस ओसरला. आमुष्याची रात्र. चोरी करण्यासाठी आलते. कशासाठी बोला की कशासाठी चोरी करण्यासाठी. प्रत्येक चोराजवळ इतकालं सोनं होतं. कितकालं मना द्यायचं का घ्यायचंय. प्रत्येक चोराजवळ इतकालं सोनं. म्हातारी लिंबावर चोरं खाली. एक जण म्हणला माझा हिस्सा करा. दुसरा म्हणला माझा हिस्सा करा. तिसरा म्हणला माझा हिस्सा करा. म्हातारीनं वरून बघितलं. म्हातारी म्हणली माझा बी हिस्सा करा रे. भूत 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 होय. ह्याला वाटलं भूतच आहे. आराट्या वराट्या खराट्या. कुणाचं धोतर फिटलं कुणाचा पॅन्ट फाटला लाक पळाय. भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडं जात नाहीत. पांडुरंग महाराज आणि खरं भूत दिसल्यास सोनं तिथं चांदी तिथं होय. म्हातारी लिंबावून खाली उतरली. कुठून बोला की लिंबावून. म्हातारीच्या अंगावर 9 वार लुगडं होतं. किती होतं किती 9 वार. त्याच्यातलं 3 वार फाडलं. झोपले काय मागली
खाली किती राहिलं? तवापासून 6 वार झाले, पुढचं सांगत नाही आता. ते 3 वार लुगडं घेतलं, सोनं चांदी गटुड्यात बांधलं. लवकर बोला, सोनं चांदी घेऊन आई कुठं जाणार? लवकर बोला. कुठं जाणार? कुठं जाणार? एवढं वाक्य घेऊन जा, आपला सप्ताह सफल झाला. आपण स्वतःच्या मायबापाला जीव मारायचे जरी प्रयत्न केले तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मरणारे आपले मायबापच असतात. तुम्ही कुत्र्याला भाकर चोंबाळून चारा दादा, कुत्र चावल्याशिवाय मरत नाही. मायबापाला भाकर फेकून टाका, मायबाप आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी अरे वाह माँ से बढ़कर कोई नहीं है. देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे बडी हे मा. सकळ तीर्थाची दुरे माये बाप केवळ. काशी लक्ष द्या. सोन्या चांदीचं गटोडं घेतलं, टकाक 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 टकाक. म्हातारीनं दार वाजवलं. उठा रे. सुनाला वाटलं सासू भूत होऊनच आली. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा. आता जशी त्याला भीती असते. सून पळाय गेली, पलंगाच्या खाली पडली, टंकडच मोडलं. पण मुलानं विचार केला, माझी आई मला दगा देणार? दगा देणार? मातीची या चित्ती, लेकुराचे हित. बस आई आहे अ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. पळत गेला, गळ्याला मिठी मारली. कुणाच्या? मला की खरात हो खरात. कुणाच्या? आईच्या गळ्याला मिठी मारली. आई का बाळा, तुला नदीत नेऊन टाकलं होतं, तू वाहत गेलती, जिवंत होऊन सोनं चांदी घेऊन घराकडे आलीस. आईनं सांगितलं, बाळा माणूस नदीत नेऊन टाकला की सोनच घेऊन यायलाय. झोपले काय? टाळी वाजवा कळाला. काय घेऊन यायलाय? आणि सोनेवाले बेचिनी. एक अंगठी असली तर इथे येत नाहीत बाहेरच. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना, लावा तंबाखूला चुना, तो माझा भक्त जुना जाणावा. एक अंगठी असली तर माणसं गपची बसत नाहीत. इतकं सोनं म्हणजे राव. हे म्हणला कशाला धिंगाणा करायचा उगं. हा म्हणला, मग आपल्या आईने इतकं सोनं आणले म्हाताऱ्या, आपली बायको तर तरुण आहे म्हणला. कोण कोण बायको? काही करते तो लोक सोन्यासाठी. आमच्याकडे घरपाडी सापडलं नाही. विनोद नाही, विनोद नाही, खरं सांगलं तुम्हाला. उठला महाराज, बायकोची बाब डोक्यावर घेतली, टकाक 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 टकाक. जशी बाजली बायकोला माहितीच नाही तशी नदीत जे हरीण बायको समुद्राच्या मोरी. डबल माघारी आली. मुद्दा कळाला असला तर टाळी वाजवा. माझ्याकडे लक्ष द्या. आई इमानदार होती, सोनं चांदी घेऊन घराकडे आली. बायको लबाड होती तर समुद्राच्या खाली. मग दुसऱ्याचं वाटोळं करायचं ठरवल्यानंतर आपलं झाले केले कर्म झाले तेची भोगाले, उपदले मेले तसे किती. केले कर्म झाले तेची भोगाले, कर्म झाली त्याची भोगा. ऐका, अनेकाच्या घाती मानेचा संतोष, सुख दुःख दोष अंगी लागे. दुसऱ्याचं जर वाईट केलं आपलं वाईट होतंय. मग दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचा? बोला की करायचा
नाही, पण काही गोष्टीचा एकदाच करायचा आहे. खरात राव आणि श्रीरामाप्पा लग्न करण्याचा जरूर करा. तुम्ही झाले का? होईल दमदारा धैर्यशे बाजा ना, गडबड करू नका. झालेली माणसं लगेच कळते. झाली समाधान हालू नये, चालू नये. ते रेंजवर लगेच कळते काय रेंज आहे काय नाही. विनोद नाही, अतिशक्ती नाही. लग्न करण्याचा विचार जरूर मुळे महाराज एक बारच. दुसरी मिळाली तरी करायची करायची. काही पोरं म्हणतात मिळाना, मिळती या नाही असं नाही, मिळते पण मिळाली तरी करू नका. दुसरीनं करावी बाईल तो खबर आहे सांगतात. भांड फटिती होईल बोभाट यसद्वारा जाईल. बायकाच्या पान वाट्या एका पुरुषा दोघी नारी. पाप वशे त्याचे घरी पाप न लगे धुंडावी. आणि लागन तिने तेथे नामा म्हणे बा श्रीहरी. दोन बायका ज्याचे घरी त्याचे नसावे शेजारी. महाराज म्हणले तसा शेजार नसावा. ऐका, लग्न करू नका असं नाही, जरूर करा पण दुसरी करण्याचा विचार करू नका. पण काही गोष्टीचा विचार सतत क्षणोक्षणा हाची करावा. सारासार विचार करा. मोठा मोठे महाराज विचार करा 10:30 वाजत आलेत. विचार करून काय करा. नामधरा कंटे विठोबा, नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबा. सारासार विचार करा उठा उठी. सारासार विचार करा उठा उठी. सारासार विचार करा उठा उठी. विचार करा नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबा. विचार करा विचार करा विचार करा. विचार करून काय करावं का गांजे हा काय करावं सांगा ना. काही करू नका. नामधरा कंठी विठोबाचे. आता जगात 33 कोटी देव आहेत. पांडुरंगाची किती 33 कोटी देव आहेत. माझ्याकडे लक्ष द्या. पण विठोबाचेच का? तुची एक दानसूर उदार तो हरी ऐशी कीर्ती. अरे जगात अन्य देव आहेत, त्याला तुम्हाला शिवता येत नाही. पण जगात असा एकच देव आहे माझा पंढरीचा पांडुरंग, त्याला शिवता येत आहे. अडिवाला शिवता येत आहे, त्याला आलिंगन देता येत आहे. त्याचे पायी घाला मिठी त्याचे बोलण्या घेज्या गजाटी. भावा एकासाठी खांदावा हे बस म्हणून त्याचे नामधरा कंठी कुणाची. आणि देवाचं जर नाम कंठा धारण केलं काय त्यावरली येगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. कंठी धरला कृष्ण मोदी, कंठी धरला कृष्ण माने, कंठी धरला कृष्ण माने, कंठी धरला कृष्ण माने, कंठी धरला कृष्ण माने. कंठी धरिला कृष्ण म्हणे अबघा ज्यानी. अरे ज्यानं देवाचं नाव कंठा धारण केलंय त्याचा जगात प्रकाश आहे. आता उद्या प्रकाश आहे बरं काय. उद्या कोण आहे? प्रकाश आहे. प्रकाश. उद्या चांगलाच प्रकाश आहे म्हणून सगळ्यांना हजर राहा. महाराज काही कीर्तनकार आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. टाळी वाजवा खरंच. कीर्तनकाराबद्दल कुणं कधी पोट दुखून घ्यायचं नाही तर आमचे लई दुखीत येत. खानदानी रक्त लागते खानदानी. तुम्हाला दिशा म्हणून करीत नाही. ऐका, परमार्था सोंग ढोंग केलं तर नरकाला जावं लागतं. विढाला विढाला उद्या आता आमच्या साठे महाराज कीर्तन आहे. सगळ्यांनी या. कंठी धरला कृष्ण आवाखाजाने प्रकाश. त्याला नामाची आवड आहे. कुणाला? याने घ्यावे त्याची नाम, ती शिकरणी याची मुळे महाराज. कुणाला नावाची आवड आहे? देवाला. तुम्हाला कशाची? उगं तुमच्या मंडळीने तुमचं नाव घ्यावं. महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून, महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून. तुमच्या मंडळीनं म्हणावं मुळे महाराजाचं नाव घेते आजच्या कीर्तनकाराचा मान राखून. तुम्हाला गुदगुले झाल्या का नाही?
झाले हो हो म्हणा की हा, झाल्या म्हणून तर तुम्ही करून घेतलं आणि उगाच घेतलं का नावाला किंमत आहे. नावाला माणसाला कोण विचारतं हो? नावाला किंमत आहे. देवाला किंमत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे बस जाऊ द्या. नावाची किंमत आहे म्हणून महाराज सांगतात नाम धरा कंठी. कुणाची? विठोबाची. किती नावाची आवड आहे. एका मिनिटात सांगतो टाळी वाजून भजन करा. विठाला आज या मेळानं जन्मात देवाचं नाव घेतलं. बोला की जन्मात देवाचं नाव घेतलं नाही. यमदूतानं आपली डायरी काढली. चित्रगुप्तानं बोलवलं इकडे या. यमानं दूताला का जा त्यानं पापच पाप केले. बांधून आणा. कुणाला आज ह्या मेळाला यमाचे दूत निघाले. कुठं राजे भाऊ जांभळ जेवण खाली जेवण झालं काय त्याच्यामुळे थोडं सांभाळून जेवावं लागतंय. यमाचे दूत निघाले आज्या मेळाकडं. आज्या मेळानं यमाचे दूत पाहिले. आणि आता बरेच माणसं म्हणते खरातराव मेल्या मरतानी माणसाला काही कळत. बाबा तुमचं नाव काय? दत्ता बाबा. आता बरेच माणसं म्हणते मरतानी माणसाला काही कळत. आणि ते आता मरण लई सोपं झाले पंजाबराव ते झटक्याचं. बाया म्हणत महाय गेलं ये लई सोपं झालं. इमानदार चांगला आहे. जुन्या काळात तुमच्या 4-4 महिने माणसं मरत बाजार पडायचे पडल्या ते माणसं मरतच नव्हते. 4-4 महिने 3-3 महिने पडल्या खरं आहे का बाबा? खरं आहे का नाही? या बाया माया बाबा पाटापासून काकडा करीत होता. बाबा काकडा करून दुधात पाणी घालीत होतं. ह्याला कुठं माहिती? हे 7-12 उतारा बघून लढावं लागते. कसंही लढू नसते. माया लढत त्यात म्हातारा बसल्या. बाया गपची बसत नाहीत लढत अरे इकडे ये. जित्या नाही अन्न मेल्यावर पिंड दान. म्हातारा तरसला ताकाला लाडू घातले लोकाला. रामभाऊ जित्या पण कधी बोलला पाणी पाहिजे ये पाणी जर तोंडात सोडलं ना पांडुरंग महाराज ते मध्ये जात नाही. इकडं माय पेन आहे. आता बाबाचं काही खरं नाही. आता बाबाचं खरं आहे का नाही? मग हे जुने मित्र भेटा येते. तुम्हाला मित्र आहेत की जुने? आता माणसाला मित्र असते तर. आणि मित्राला मित्राच्या खुणा माहिती असतात. हे कोण्या रंगाचा आहे कशा रंगाचा आहे. हे कुणाच्या सुरीकी मोलड्या कुणाचे लग्न जुळू दिलं नाही. सप्ताह कसा होऊ दिला नाही. सगळं माहिती असते त्यालाच. ते म्हातारा पडल्या झटके आणते. ते 4-5 दोस्त येतात. सख्या लवकर मरत शेजारचं म्हणते कसं काय ते मला सगळं माहिती आहे. हे ना कधी सप्ताह चांगला होऊ दिला. हे ना कधी पट्टी का वर्गणी म्हणतात. वर्गणी लवकर दिली. आणि जेव्हा वाढून नेल्याशिवाय राहिलं. हे चर्चा करीत घराकडे जाते. तितक्यात कुचकत आहे. कोण हसा म्हणून सांगत नाही पटा म्हणून सांगतोय. मरतानी माणूस लवकर मरत आज्या मेळाची त्याला सगळं दिसायचं. 7-12 उतारा माग काय केले काय नाही. आज्या मेळाची अवस्था तशी झाली. आज्या मेळानं यमाचे दूध पाहिल्याबरोबर नारायणा धाव ते तर म्हणले हे तर सप्त्यात बी झिंगाट म्हणत होतं. आणि आपल्याला पाहिला नारायणा धाव. तिथं आलेली लाख पळाय. कोण? यमाचे दूत लाख पळाय. यमाना बोलवलं काय झालं आपलं गिराईक? तिथं आम्हाला पाहिल्या बरोबर नारायणा धाव. हा देवाचं नाव घेते. अंतकालेच पामेव अंतकाली ज्याच्या नामाने तुका म्हणे सुखा आजा मेळा पापरासी नामे नेला वैकुंठासी नामे नेला वैकुंठासी नामे नेला वैकुंठासी आजा मेळा पापरासी नामे नेला वैकुंठासी नामे नेला वैकुंठासी नामे नेला वैकुंठासी नामे नेला वैकुंठासी नामे नेला वैकुंठासी. जरा इमानदारीनं वाजवा जरा जोरात. अच्छा मेळा पपरासी भूक लागली ढिलवर झाले आता. ऐका पापात पाप केलं. यम सांगेत होता
तुम्हा तेथे नाही सत्ता, जे ते होय कथा सदा घोष, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घरटे फिरे भवती, नका जाऊ तया. बस हे मानदूताला सांगितलं आहे का, नामधारक आहेत ना, चिंतन करतात ना, शिववर जायचं नाही. एक बार नाव घेतलं कुण बोला की, एक बार मरतानी नाव घेतलं, पुत्राची या लोभी नष्ट म्हणे नारायण, त्यासाठी इमान पाठविले. अरे एक बार अजय मळ्यानं नाव घेतलं, स्वर्गातून विमान आलं, टाळी वाजवा. एक बार नाव घेतलं तर इमानात बसून गेला. कोण कोण एक बार. आणि माझ्या तुकोबारायनं 4 युगात साधना केली, माझ्या तुकोबारायसाठी काही मान आलं नसेल. तरी आज आमच्यात काहीतरी संशय घेणारी जन्माला नालायक आली. तर विढाला विढाला प्रयाण काळी देवी हिमाना पाठवी दे, कालीच्या काळा माझी. बस जाऊ द्या. एक बार नाव घेतलं कुणाचं देवाचं, ऐका, त्यासाठी इमान इतकी नामात ताकद आहे म्हणून नामधरा कंठी. बोला कुणाचे कुणाचे महाराज, नामधरा कंठी विठोबाचे 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 विठोबाचे. अहो 10 मिनिट राहिले तू महाराज. त्याचं नाम कंठात धारण केलं, चिंतन केलं तर फायदा का. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट. क्या बात है महाराज. नामधरा कंठी विठोबाची, त्याचं नाम कंठात धारण केलं, सतत चिंतन केलं, फायदा. तयाच्या चिंतनी निरसेल संकट. हे आमचे पांडुरंगदाजी येईना गेली, म्हणले आज मला इळभर झोप नाही, मला कीर्तना जांभळे येत्याल. एक तरी आली का इमानदारीनं खरं सांगा, आली का. नाही म्हणा महाराज विनोद नाही, ऐका बरं का, खरंच सांगतो. आम्हाला काय येते माहीत नाही हो, पण चांगल्याचे हात आमच्या डोक्यावर पडले. आम्ही ज्या जिल्ह्यात जन्माला आलोत ना, नामधारक सद्गुरू मोतीराम महाराज, सद्गुरू नामधारक मारोतराम महाराज दस्तापूरकर, त्या जिल्ह्यात जन्माला आलोत महाराज. विनोद म्हणून बोलत नाही. आणि जिकडं शिकलो, ज्यांचे हात डोक्यावर घेतले, सद्गुरू गातामूर्ती रामचंद्र बाबा बोधे. साक्षात गाता म्हणजे जीवन आमच्या बाबाचं होतं. निकम बाबा, घुले बाबा, वदनदार व्यक्ती, वैद्य बाबा, जयराम बाबा भोसले. काय आता हयात आम्हाला ज्यांचा आशीर्वाद आहे, शांती ब्रह्म आमचे सद्गुरू मारुती बाबा कोरेकर महाराज, आमचे विठ्ठल महाराज कोरडे, त्यांच्याकडे मी ऐका चांगल्या खरंच सांगतो, जिसत्या जिलाबीला महत्व नाही, अरे जिलाबी पाकात मुरलीत महत्व आहे. काय तसं तुम्ही किती परमार्थ करता यात नवल नाही, कुणाच्या संगतीत करता यात नवल आहे.
चांगल्याच्या संगतीत एक क्षण परमार्थ करा, उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. उडाला तयाच्या चिंतने निर्शेल संकट काही नो हे केले करशील तरी नो हे काही चिंतने चिंतने तद्रुपता काळ सारावा चिंतने काळ सारावा एकात वासी गंगा स्नाने. बस निर्शेल संकट केवढे संकट. निर्वाणी गोविंद असे काहीच साकडे आमा घाली पाठीकडे जैसा केला अर्जुनाची घोडी धुतली अनंत संकटे बहुत निवारिले काय सांगाव महाराज. झोपा ऐका निर्शेल तराला दुर्घट भव सिंधू भवनाम संसार. सिंधू म्हणजे समुद्र. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे. तराला दुर्घट भव सिंधू 8 कोणतीच नाही. जन्मुनी या कुळी वाची समरे राम धरी हाची नेम कोणत्याही कुळाला जन्माला या. जन्म हो का भलते याती परी न चुको हरिभक्ती. स्वान करी क्षत्री कुत्र्याची निमिषे तुझे दारी वशे काय का कोणत्या याती जन्माला आपण भक्ती धरी हाची नेम नित्य नेमन आम्ही काही नित्य नेम आम्ही अन्न खायतो महाराज. असं जर सतत आम्ही चिंतन केलं फायदा काय शेवटचं तुका मन कोटी कुळीती पुनीत तुका मन कोटी कुळीती पुनीत मन कोटी कुळीती पुनीत तुका मन कोटी कुळीती पुनीत तुका मन कोटी कुळीती पुनीत तुका मन कोटी कुळीती पुनीत मन कोटी कुळीती पुनीत तुका मन कोटी कुळीती पुनीत. भावगत गीत विठोबा ते भावगत गीत विठोबाचे दयाच झाले निर्सला संकट दयाचाच झाले निर्सला संकट. भावगत गीत विठोबाचे भावगत गीत विठोबाचे दयाचाच झाले निर्सला संकट दयाचाच झाले निर्सला संकट. तराला दुर्गत आणि बाबा
आनंद वाटला. आज प्रथम दिवस आहे, पहिला दिवस आहे. महाराज त्या देवाचं आम्ही सतत चिंतन केलं, सतत भजन केलं. फायदा काय? इकडे 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 फायदा काय? फायदा झाला ना. तयाच्या चिंतने निर्शेल. महाराज तुका म्हणे कोटी कुळीती पुण्यत भावे गाता गीत विठोबाचे निर्शेल संकट भावे गाता गीत विठोबाचे तराल दुर्घट भावे गाता गीत. भावी गावी गीत शुद्ध करून या. तुझं व्हावा आहे तरी हा सुलभ. सगळ्या सोपा उभा आहे. म्हणून महाराज सांगतात तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराला दुर्घट भव सिंधू. एखादा शब्द चुकीचा गेला असेल करविली तशी गेली कटकट. वाह कोडे कानीट देव जाणे काय सांगाव भरा. झोपार जोरा टाळी वाजवा जरा. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चिरणी सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू मोतीराम महाराज, आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव नामधारक सद्गुरू मारोतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. लक्ष द्या, ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं दादा माळ घाला. आणि दुसरं वाक्य कोट्यातली गाय सांभाळा. आणि तिसरं वाक्य घरातले मायबाप सांभाळा. मायबाप सांभाळा. आनंद वाटला. पंजाबराव अशोक महाराज कुठे आहे? तू आहेत बरं. असू द्या. भागवत कथा केला थोडा त्रास होते माणसाला. महाराजांना आमंत्रण दिलं आमच्या अशोक महाराजांना. त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. जोऱ्या टाळी वाजवा आमच्या गुरुजन मंडळीबद्दल. आणि एक वाक्य बोलतो तुमच्या सर्वांबद्दल. तुम्ही हात तरुण, तुम्ही हात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं. जोऱ्यात बोला भरून. दरवर्षी हा सप्ताह असाच चांगला घ्या. बोला बोला करून. नक्की तुम्हाला हनुमंतराया सद्गुरू मोतीराम महाराज आमचे मोठे महाराज आशीर्वाद देतील. वरून आशीर्वाद देतील. जोऱ्यात टाळी वाजवा. जोऱ्यात जोऱ्यात जोऱ्यात. वा हातावर घ्या, हातावर घ्या. सरळ हातावर. सरळ बाहेर बसलेले हातावर. तेव्हा तिकडे दिले मस्त बसले उपंग धरले. मला लय आवडलं त्याचं काम. सरळ 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 सरळ. हा असे ठेवा. चहा पिऊन येतो आहे. बारक माई हो बारक माई, हो बारक माई, हो बारक माई, हो बारक माई.